नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता पक्षाचा एक मूर्ख, अत्यंत उर्मळ आणि बोगस डिग्री असणारा असा एक खासदार आहे निशिकांत दुबे. या निशिकांत दुबेनी पुन्हा काल एकदा त्याचा माज हा दाखवलेला आहे. या निशिकांत दुबेनी काल असं वक्तव्य केलंय की महाराष्ट्रामध्ये आहेच काय, आमच्या पैशांवरती महाराष्ट्रातली लोक जगतात. निशिकांत दुबे तिथं आहे, त्या पैशांवरती महाराष्ट्रातली लोक जगतात. आणि तो म्हणतो महाराष्ट्रात काय आहे, महाराष्ट्रात उद्योग आहेत का, महाराष्ट्रात खाणी आहेत का. त्या बावळ्याला त्याचा कानफटीक मारून कोणीतरी सांगायला हवं की महाराष्ट्रात काय आहे. महाराष्ट्र आजही या देशामधलं सर्वात जास्त दर महिन्याला कर भरणारं राज्य आहे. मुद्दाम मी शेजारी हा चार्ट दाखवतो. हा पूर्ण चार्ट बघा, हवं तर फुल स्क्रीन पूर्ण चार्ट बघा. या चार्ट मध्ये दर महिन्याला जो कर देशामधली वेगवेगळी राज्य भरतात तो दिलेला आहे. यात बघू शकताय महाराष्ट्र देशामध्ये दर महिन्याला टॅक्स देतो 30,553 कोटी रुपये. 30,000 देशामधला सर्वात जास्त कर दर महिन्याला महाराष्ट्र देतो. आणि हा या मूर्खाचं राज्य झारखंड, निशिकांत दुबे झारखंड मधून येतोय, त्याचा महिन्याचा कर आहे 3,086 कोटी रुपये आणि महाराष्ट्र देतो 30,553 कोटी रुपये. झारखंडच्या 10 पट जास्त टॅक्स महाराष्ट्र देतो देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा. नंबर 2 ला कर्नाटक आहे 13,000, तामिळनाडू 10,000, गुजरात 11,000. या नरेंद्र मोदीच्या गुजरातच्या तिप्पट टॅक्स महाराष्ट्र देतो. आणि हा टिंपाट निशिकांत दुबे म्हणतो की महाराष्ट्रातली लोक हे आमच्या पैशांवर भाकरी खातात. महाराष्ट्राने फेकलेल्या तुकड्यांवरती झारखंड जगत असेल, हे राज्यांमधलं वाद निर्माण करू नका. आम्ही देशाचं संविधान मानणारी माणसं आहोत आणि हे कल्याणकारी राज्य असेल तर सर्वात जास्त कर, सर्वात जास्त उत्पन्न असलेल्या राज्यांनी इतर राज्यांच्या विकासासाठी योगदान द्यायला पाहिजे. हे संविधान मान्य आहे म्हणून आम्ही मान्य करतो. पण बावलट निशिकांत दुबेनी हे लक्षात ठेवावं. आणि तो सांगतो की हिंमत असेल तर तामिळींना मारा, तेलुगूंना मारा, उर्दूंना मारा. अरे येड्या, यातल्या एकाही राज्याने आमची भाषा महाराष्ट्रात सक्तीची करा असं म्हटलं नाही. आम्ही तामिळच्या विरोधात नाही, आम्ही तेलुगू भाषेच्या विरोधात नाही, आम्ही मल्याळम भाषेच्या विरोधात नाही, आम्ही कानडी भाषेच्या विरोधात नाही, आम्ही गुजराती भाषेच्या विरोधात नाही, आम्ही हिंदी भाषेच्याही विरोधात नाही. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात आहोत की कुठल्याही परिस्थितीत सक्ती सहन केली जाणार नाही प्राथमिक शाळांमध्ये. आणि जरुरी नाही, बिलकुल माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा हिंदी शिकवणं जरुरी नाही. काही त्याचा नंतर उपयोग नाहीये. म्हणजे हिंदी भाषिकांशी बोलणं याच्या पलीकडे हिंदी भाषेचा व्यक्तिगत प्रगतीसाठी म्हणून कवडीचा उपयोग नाही. हे बावळट जे बोलतंय ना की आता महाराष्ट्रामध्ये टाटा आहे, महाराष्ट्रामध्ये काय अंबानी आहे, यांचे उद्योग आहेत, मग हे कोण आहेत? आणि त्यांना विचार ना की महाराष्ट्रात का बरं उद्योग टाकले. अंबानीला विचार महाराष्ट्रात का टाकले. टाटाने टाकलं होतं गुजरातमध्ये, एक प्रयत्न केला नॅनो मॅन्युफॅक्चर करण्याचा. काय झालं, नॅनो बंद पडली. शेवटी ज्या ठिकाणी तुम्ही उद्योगधंदा करणार आहात त्या ठिकाणी ते उद्योग चालवता येतील इतकी अक्कल असलेले, इतकं शिक्षण असलेले लोक असावी लागतात. आणि ते महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्रात उद्योग येतात. या आडाणचोड गोवरपट्ट्यामध्ये जायला तयार होत नाही, याचं कारण ते आहे. आणि महाराष्ट्रात शेती आहे, महाराष्ट्रात सगळं आहे. भारतातली सर्वात जास्त धरणं महाराष्ट्रात आहे, सर्वात जास्त. माझ्या एका इगतपुरी तालुक्यात 29 धरणं आहे. बावळ्या या निशिकांत दुबेला सांगा कोणतरी. आणि अशा पद्धतीने हा बोलणार झारखंडच्या पैशावर महाराष्ट्र जगतो काय, कुठल्या दर्जाचा गांजा ओढत असतो हा. हे तुझ्या पक्षांनी महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची करा हे जे नवीन खेळ सुरू केला होता त्याच्यामुळे ही वेळ आलेली आहे की हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध. हिंदी बोलणाऱ्यांना विरोध नाही, पण मराठीचा अपमान करणाऱ्यांना विरोध. मराठी बोलणार नाही, मराठी शिकणार नाही असं म्हणणाऱ्यांना विरोध. आणि तुझ्या राज्यातले इथं कशाला येतात मग मजुऱ्या करायला? जर तुझं राज्य एवढं प्रगत आहे, श्रीमंत आहे, तर झारखंड मधले, बिहार मधले, उत्तर प्रदेश मधले मजूर का बरं महाराष्ट्रामध्ये येतात? घेऊन जाणार परत त्यांना इतकं असेल तर. पण ही जी भारतीय जनता पक्षाचा आणि RSSचा नीचपणा आहे की जितके भेदाभेद निर्माण करता येतील, म्हणजे भाषेच्या सक्तीला असलेला विरोध हा अशा पद्धतीने दाखवतायत जणू काही ती भाषा बोलणाऱ्यांना विरोध आहे. मराठीला विरोध करणाऱ्यांना आमचा विरोध आहे. महाराष्ट्रात येऊन मराठी शिकणार नाही असं जर कोणी म्हणणार असेल तर त्याला विरोध आहे. महाराष्ट्रात येऊन मराठीचा अपमान करणार असतील तर त्याला विरोध आहे. महाराष्ट्रात येऊन दुसऱ्या कुठल्या भाषेची सक्ती करणार असतील तर त्याला विरोध आहे.
आणि हे जे त्रिभाषिक सूत्रवित्र काढलेले आहेत खोटारडेपणा देवेंद्र फडणवीस आणि भाजपनी, मला साधं सांगा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, त्याच्यानंतर बिहार, राजस्थान, दिल्ली, हिमाचल, पंजाब या हिंदी भाषिक राज्यांमध्ये कुठली तिसरी भाषा शिकवणार आहात? तामिळ शिकवणार आहात तिथं कन्नडा शिकवणार आहात? तिथं कुठली भाषा शिकवणार आहात? हिंदी भाषिक राज्यांमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार? कोणती भाषा सक्तीची करणार? महाराष्ट्रात हिंदी सक्तीची गरज पाहत होतात ना त्रिभाषिक सूत्रानुसार, मग तिथं कोणती भाषा सक्तीची करणार आहात? गुजरातमध्ये कुठली तिसरी भाषा सक्तीची करणार आहात? महाराष्ट्राच्या उरावर मात्र तुम्हाला हिंदी लादायची आहे, कारण महाराष्ट्राचा तुम्हाला गोबरपट्टा करायचा आहे आणि नेहमी मॅनेजिंग कॉन्ट्राडिक्शन्स हा जो RSSचा धंदा आहे तोही त्यांनी सुरू करून टाकला लगेच. पहिल्यांदा भाजपनीच हिंदी भाषेची शक्ती आणली आणि आता हे RSSचं स्टेटमेंट आलंय, त्याची दिल्लीमध्ये सर्व भारतभरातल्या प्रचार प्रमुखांची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये हे बोलले बघा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच झालं पाहिजे. संघ कानफटात मारा, मग तुमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत ना जे महाराष्ट्रामध्ये भाषेची सक्ती करू पाहत होते प्राथमिक शाळेत हिंदीची, त्यांना सुनवा ना. हे तुमच्या बैठकांमध्ये काय बोलतात त्यांना सांगा की काही त्या नरेंद्र जाधव समितीची गरज नाही. कशासाठी पुनर्विचार करताय? कशासाठी समर्थन शोधताय तिसऱ्या भाषेच्या सक्तीचं? तर मातृभाषेतच शिकलं पाहिजे प्राथमिक शिक्षण. माझ्यासारखे अनेक जण मातृभाषेतच शिकले प्राथमिक शिक्षण, करोडो जण. 5वी पर्यंत इंग्लिश सुद्धा नव्हतं, 5वी पासून इंग्लिश सुरू झालं, 8वी नंतर हिंदी सुरू झालं आणि तुम्ही इथं हा शहाणपणा करताय. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झालं पाहिजे. मग तुमचं सरकार काय करत होतं महाराष्ट्रात? तेव्हा सरकारला काय सांगितलं? नागरिकांना येऊन विरोध का करावा लागला? का प्राध्यापक दीपक जाधवांना याच्यावरती इतकं मोठं जनप्रबोधन करावं लागलं? त्यावेळेला तुम्हाला तुमच्या पक्षाला सांगता येत नव्हतं? तुम्ही मातृपक्ष आहात ना, तुमचं कार्टे ना ते भाजप, त्यांना का नाही सांगितलं? फडणवीस आणि आता निशिकांत दुबे अशा पद्धतीने बोलतोय का त्याचे कान उठत नाहीये कोणी? हा आधी संसदेमध्ये वाटेल त्या भाषेमध्ये मुस्लिम धर्माच्या विरोधात बोलायचा, बेछूट स्वतःचा बोगस डिग्रीवाला आहे, ते सगळं खपवून घेता. नंतर त्याच दिवट्याला तुम्ही पाठवलं सौदी अरेबियाला, ऑपरेशन सिंदूरचं महत्व सांगायला. भारतामध्ये सगळ्या मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये गरळ ओकून झाल्यानंतर याला पाठवलं सौदी अरेबिया. नशीब तिकडून परत आला, म्हणजे त्याला येऊ दिलं सौदी अरेबियाने. पण आता अशी घाण जर येतो तोंडातून ओकणार असेल, तोंडातून जर हा जुलाब करणार असेल, तर यांनी येऊनच दाखवावं महाराष्ट्रात निशिकांत दुबे. आणि अशा पद्धतीचा माज असलेल्या कोणीही येऊन दाखवावं, मग समजेल महाराष्ट्राचं पाणी काय. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात दाखवलं होतं, तेव्हा या दुबेन भिबेंपैकी कोणी नव्हतं तिथं. स्वाभिमान काय असतो हे दाखवायला, स्वाभिमान काय असतो हे महाराष्ट्र दाखवून देईल असं जर असतं. आणि वेळीच भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या लोकांनी वेळीच या गोष्टीची दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रामध्ये जर प्रक्षोभ उसळला तर त्याची किंमत फक्त आणि फक्त भाजप आणि RSSला चुकवायला लागेल. तुम्हाला पटतंय का माझं बोलणं? इथं खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हा निशिकांत दुबे सारख्या भाजप आणि RSSच्या नीच लोकांचा नीचपणा जास्तीत जास्त लोकांना समजायला हवा. जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.